नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या आणि म्हणजे आजही तितक्याच आवडत्या मराठी कादंबरीबद्दल. वसंत पुरुषोत्तम काळे, आपले लाडके वा.पु. काळे यांची पार्टनर. पार्टनर, हो. मेहता पब्लिशिंग हाऊसनी प्रकाशित केली आहे ही कादंबरी. साधारण किती 159 पानं असतील. म्हणजे दिसायला छोटी वाटते, पण पण विचारांनी आणि भावनांनी खूप मोठी आहे, खरंच. अगदी. आपल्याकडे जी माहिती आहे त्यात पण या कादंबरीचा गाभा, पात्र आणि तिचा जो एकंदरीत काय म्हणतात त्याला संदेश आहे, त्यावर फोकस आहे. बरोबर. ही फक्त एक गोष्ट नाहीये, म्हणजे अनेकांसाठी ती आरशासारखी ठरली आहे, आयुष्याकडे बघायला लावणारी. म्हणूनच आज आपण या चर्चेत काय बघणार आहोत तर पार्टनरमधली ती नात्यांची गुंफण, त्यातलं तत्वज्ञान जे आजही लागू होतं आणि वापूंनी जे प्रसंग उभे केलेत ते आपल्या रोजच्या जगण्याशी कसे जोडले आहेत. हो, हे सगळं उलगडून बघायचा प्रयत्न करूया. म्हणजे फक्त पुस्तकाबद्दल नाही, तर त्यातून मिळणाऱ्या अनुभवावर बोलूया. सुरुवात करूया. नक्कीच. वा.पु. काळे म्हणजे या नावातच एक वेगळीच सहजता आहे, नाही का? बरोबर. त्यांचं वैशिष्ट्यच ते आहे की अगदी साध्या सोप्या भाषेत ते आयुष्यातले मोठे गुंते सोडवतात. आणि ते असं तत्वज्ञान सांगतायत, पण ते जड वाटत नाही, प्रवचनासारखं तर अजिबात नाही. नाही, असं वाटतं की ते आपल्याच मनातलं बोलतायत. आणि पार्टनर हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. काय दिसतंय यात? मुंबईची पार्श्वभूमी आहे, धावपळीची. नायक आहे श्री, तो एक तरुण आर्किटेक्ट आहे. म्हणजे बघा, एका बाजूला निर्मिती, कल्पना आणि वास्तव यांचा मेळ घालणारं क्षेत्र. हो. आणि दुसरीकडे त्याचं स्वतःचं आयुष्य, जिथे नात्यांचे आराखडे ते कधीकधी चुकतात, नवीन बांधणी करावी लागते. अगदी. श्री म्हणजे आजच्या तरुण पिढीचं प्रतिबिंब आहे. व्यावसायिक आव्हानं आहेतच, स्वतःची ओळख बनवण्याची धडपड आहे. आणि त्याच वेळी वैयक्तिक आयुष्य, म्हणजे नात्यांमध्ये तो खूप काय म्हणतात त्याला द्वंद्वांचा सामना करतोय. हो. आणि त्याला पडणारे प्रश्न खूप खरे वाटतात, जेन्युइन वाटतात. आणि या सगळ्या प्रवासात महत्वाचं काय आहे तर काही नाती. त्याची बायको किरण. हो, किरण सोबतच्या नात्यात बरेच चढउतार आहेत. मग त्याचं कुटुंब आहे, आई, भाऊ, वहिनी. तिथे जबाबदाऱ्या, अपेक्षा यांचं एक वेगळं जग. बरोबर. आणि अर्थातच ज्याच्यामुळे कादंबरी ओळखले जाते, तो पार्टनर, त्याचा मित्र. मित्र, पण गूढ मित्र. हो. ही सगळी पात्र मिळून श्रीच्या आयुष्याला एक आकार देतात. हो. आणि ती फक्त श्रीसाठी महत्वाची नाहीयेत, ती स्वतः पण खूप महत्वाची आहेत. त्यांच्यामुळे कथेला एक खोली येते. याच पात्रांबद्दल बोलूया थोडं. श्रीपासून सुरू करू. तो नायक आहे, पण असा सुपर हिरो टाईप नाहीये. नाही, तो आपल्यासारखाच आहे. चुका करतो, गोंधळतो, मार्ग शोधतो. त्याचं ते आर्किटेक्ट असणं, त्याचा काही परिणाम दिसतो का त्याच्या विचारांवर, असं वाटतं का? हा चांगला प्रश्न आहे. म्हणजे जसा इमारतींचे आराखडे बनवतो, तसाच तो आयुष्याचे, नात्यांचे पण आराखडे बनवू बघतो का? असं असू शकतं. कदाचित. पण मग त्याला हळूहळू कळतं की आयुष्याचे आराखडे हे कागदावरच्या नकाशांसारखे नसतात. खरंय. त्याला हवंय सगळं परफेक्ट, पण वास्तवात तडजोडी असतात, गोष्टी मनासारख्या होत नाहीत. हा जो त्याचा संघर्ष आहे ना, त्यामुळे तो खूप खरा वाटतो, मानवी वाटतो. आणि किरण, तिचं काय? तिच्यासोबतच्या नात्याबद्दल असं म्हटलंय की त्यावर खूप दबाव आहेत, बाहेरचे आणि आतले पण. हो. श्री आणि किरणचं नातं हे म्हणजे आजच्या काळातल्या अनेक जोडप्यांसमोर ज्या समस्या येतात तसंच काहीसं आहे. अच्छा. प्रेम आहे, पण अपेक्षांचं ओझं पण आहे. गैरसमज आहेत, संवाद कुठेतरी कमी पडतोय असं दिसतं. हे बाहेरचे दबाव म्हणजे काय असू शकतं? समाज, कुटुंब. हो, सामाजिक अपेक्षा, आर्थिक गणितं, कुटुंबाचा हस्तक्षेप, असं काहीही. आणि आतले दबाव म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मनातले किंतु परंतु, एकमेकांकडून आवाजवी अपेक्षा किंवा बदलणारे प्राधान्यक्रम. आणि वापू हे खूप छान दाखवतात. ते कुणाला दोष देत नाहीत, पण परिस्थिती अशी उभी करतात की आपल्याला कळतं. आता येऊया त्या पात्राकडे, जे कादंबरीचं शीर्षक आहे आणि कदाचित आत्मा पण. पार्टनर. हो. हा नक्की कोण आहे? फक्त मित्र की अजून काय वाटतं या पात्राबद्दल? पार्टनर हे खरंच एक म्हणजे विलक्षण पात्र आहे. तो श्रीचा मित्र आहे, पण नेहमीसारखा मित्र नाही. कसा म्हणजे? तो गूढ आहे. तो अचानक येतो, काहीतरी मार्मिक, नेमकं बोलतो आणि निघून जातो. अच्छा. तो श्रीसाठी एका मार्गदर्शकासारखा आहे, एका तत्ववेत्यासारखा. पण तो उपदेश करत नाही, हे महत्वाचं. हो, हे खूप महत्वाचं आहे. तो सल्ला नाही देत,
तो विचार करायला लावतो. अगदी. म्हणजे श्री अडचणीत असला की पार्टनर त्याला तयार उत्तर देत नाही, उलट असे प्रश्न विचारतो किंवा अशी उदाहरणं देतो. की श्रीला स्वतःलाच उत्तर शोधावं लागतं. ही पद्धत खूप वेगळी आहे. यालाच सॉक्रेटिक पद्धत म्हणतात ना? हो, म्हणता येईल. तो श्रीच्या विचारांना चालना देतो. त्याचे संवाद ते तर कादंबरीची खरी ताकद आहेत. ते खूप साधे वाटतात, पण त्यात आयुष्याचं गहन तत्वज्ञान असतं. म्हणजे समजा तो म्हणेल, अरे प्रॉब्लेम आहे हे खरे, पण तू त्या प्रॉब्लेमला किती मोठं होऊ देतोयस हे तुझ्या हातात आहे. बापरे, किती साधं वाक्य आहे, पण दृष्टिकोन बदलणारं. अगदी. पण हे पात्र इतकं प्रभावी का वाटतं? म्हणजे तो नेहमी इतका अचूक वेळी अचूक कसं बोलतो? थोडा अवास्तव नाही वाटत तो? हा प्रश्न पडू शकतो. काहींना तो टू गुड टू बी ट्रू वाटू शकतो. हो. पण मला वाटतं वापूंनी त्याला मुद्दामच तसं ठेवलंय. थोडं गूढ, मानवी मर्यादांच्या पलीकडचं. अच्छा, म्हणजे तो श्रीचा अंतर्मनाचा आवाज असू शकतो, त्याचा विवेक. हो, किंवा मैत्रीची एक आदर्श कल्पना. त्याचं ते थोडं अवास्तव वाटणं हेच त्याचं वेगळेपण आहे. तो श्रीला वास्तवात जगायला मदत करतो, पण स्वतः थोडा अलिप्त राहून. आणि श्रीचं कुटुंब, आई, भाऊ, वहिनी, त्यांचं काय महत्व आहे कथेत? ते कथेला वास्तवाचा आधार देतात. म्हणजे बघा, कोणतीही व्यक्ती अशी हवेत नसते. तिची मुळं कुटुंबात असतात. बरोबर. श्रीच्या बाबतीत त्याच्या आईच्या अपेक्षा आहेत, भावाशी नातं आहे, वहिनीसोबतचे संबंध आहेत, यातून कौटुंबिक जिव्हाळा, प्रेम, पण त्याचबरोबर ताण, मतभेद, जबाबदाऱ्या हे सगळं येतं. हे पैलू श्रीच्या व्यक्तिमत्वाला पूर्ण करतात. पार्टनरसोबत तो तात्विक चर्चा करेलही, पण रोजच्या जगण्यातले संघर्ष त्याला कुटुंबातच अनुभवायला मिळतात. म्हणजे श्रीचं आयुष्य हे असं अनेक वर्तुळांनी बनलेलं आहे. व्यावसायिक, वैवाहिक, मैत्रीचं आणि कौटुंबिक. अगदी. आता आपण जरा कादंबरीच्या मध्यवर्ती कल्पना म्हणजे थीम्सबद्दल बोलूया. सगळ्यात मुख्य म्हणजे मानवी नातेसंबंध, हो ना? हो, नक्कीच. आणि वापू या नात्यांकडे खूप संवेदनशीलपणे बघतात. प्रेम आणि विवाह, जसं श्रीकिरणचं नातं आहे, मैत्री, श्री आणि पार्टनरची, आणि कौटुंबिक बंध, श्री आणि त्याचं कुटुंब, या तिन्ही पातळ्यांवर ते नात्यांचं विश्लेषण करतात. आणि त्यातले बारकावे, गुंतागुंत, संवाद, विसंवादाचे क्षण ते नेमके पकडतात. हो. आणि ते नात्यांचं उदात्तीकरण नाही करत. त्यांचं खरं, कधीकधी थोडं कडवट वाटणारं चित्र उभं करतात. श्री आणि किरणचं नातं म्हणजे लग्नातल्या अपेक्षा आणि वास्तव यातली दरी दाखवतं. तर श्री आणि पार्टनरचं नातं मैत्रीच्याही पुढे जाणारं, एक भावनिक, बौद्धिक आधार देणारं नातं आहे. बरोबर. दोन्ही नाती खूप महत्वाची. मग दुसरी थीम येते, ती म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान. आणि इथे अर्थातच पार्टनर महत्वाचा ठरतो. हो, पण हे तत्वज्ञान असं जड, पुस्तकी नाही अजिबात. नाही. ती रोजच्या जगण्यातून येतं, साध्या संवादांमधून. हीच तर वापूंची खासियत आहे. ते आयुष्यातल्या मोठ्या प्रश्नांना हात घालतात, पण उत्तरं अगदी सहज देतात. पार्टनरचे संवाद म्हणजे काय म्हणतात त्याला, लाईफ हॅक्स सारखे आहेत. हो, पण त्या आध्यात्मिक किंवा उपदेशाच्या भाषेतले नाहीयेत. नाही. उदाहरणार्थ, अपयशाला कसं सामोरं जायचं, नात्यांमध्ये समतोल कसा साधायचा, स्वतःच्या आनंदाची जबाबदारी कशी घ्यायची, अशा गोष्टींवर पार्टनर बोलतो. आणि ते विचार आपल्यालाही लागू पडतात, वाचकाला. अगदी. म्हणूनच ही कादंबरी फक्त श्रीची गोष्ट नाही राहत, ती वाचकाची पण गोष्ट बनते. तिसरी एक थीम सांगितली आहे आपल्या माहितीत, व्यक्ती विरुद्ध समाज. हो, म्हणजे वैयक्तिक इच्छा आणि सामाजिक किंवा कौटुंबिक अपेक्षा यांच्यातला संघर्ष. आणि हा संघर्ष तर श्रीच्या आयुष्यात पावलोपावली दिसतोच. एक यशस्वी आर्किटेक्ट बनायची समाजाची अपेक्षा, एक चांगला मुलगा, नवरा, भाऊ असण्याची कुटुंबाची अपेक्षा, आणि या सगळ्यात स्वतःला काय हवंय याचा शोध घेणारा श्री. करिअर आणि कुटुंब, स्वतःची स्पेस आणि इतरांप्रती जबाबदाऱ्या, यातला तो बॅलन्स साधताना होणारी दमछाक, हे आजच्या काळात अनेकांना खूप रिलेट करेल. खरंय. आणि वापू हा संघर्ष दाखवतात, पण त्यावर निर्णय देत नाहीत. ते परिस्थिती अशी मांडतात की आपणच विचार करू लागतो, काय योग्य काय अयोग्य, समतोल कसा साधायचा. आता जरा वापूंच्या लेखनशैलीवर बोलूया. त्यांची भाषा म्हणजे इतकी संवादी आणि ओघवती आहे. हो ना, वाचताना कंटाळा येत नाही, असं वाटतं कोणीतरी आपल्याशी गप्पा मारतंय. काय वैशिष्ट्य आहे या शैलीचं? मला वाटतं त्यांची भाषा ही गद्य असूनही कवितेच्या जवळ जाणारी आहे. त्यात एक लय आहे, सहजता आहे. ते खूप अलंकारिक नाही लिहित, पण साध्या शब्दांपण एक नाद असतो.
क्लिष्ट संकल्पना सोप्या करतात, पण त्यांचं महत्त्व कमी होऊ देत नाहीत. आणि त्यांचे संवाद किती नैसर्गिक वाटतात. हो, पात्र जशी खऱ्या आयुष्यात बोलतील तशीच बोलतात, पण त्या सहज वाटणाऱ्या संवादांमधून ते खूप खोल अर्थ पोहोचवतात. हे कसं साधतात ते? मला वाटतं यामागे त्यांचं माणसांच्या स्वभावाचं, त्यांच्या बोलण्यातल्या बारकाव्यांचं एक विलक्षण निरीक्षण असावं. असू शकतं. ते पात्रांच्या तोंडी अगदी रोजचे संवाद घालतात, पण त्यात अनेकदा एक दुसरा अर्थ असतो जो आपल्याला विचार करायला लावतो. कधीकधी एखादं साधं वाक्य पूर्ण परिस्थितीवर भाष्य करून जातं. आणि ही शैली वाचकाला आत्मपरीक्षण करायला लावते असं म्हणतात. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. कादंबरी वाचून झाल्यावरही ती आपल्या सोबत राहते, मनात घोळत राहते. नक्कीच, कारण वाचक नकळत श्रीच्या जागी जातो. त्याला पडणारे प्रश्न, त्याचे संघर्ष हे कुठेतरी स्वतःचे वाटू लागतात. पार्टनरचे विचार ऐकताना किंवा श्रीला मार्ग काढताना बघताना वाचक पण स्वतःच्या आयुष्याकडे, नात्यांकडे नव्याने बघायला लागतो. ही फक्त करमणूक नाहीये, हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. म्हणूनच तर या कादंबरीला एवढी लोकप्रियता मिळाली. मानवी भावनांचं, नात्यांचं इतकं प्रामाणिक आणि थेट चित्रण लोकांना खूप भावलं. त्यांना वाटलं की हे आपल्याच आयुष्याबद्दल बोलते. अगदी. आणि त्यातली ती तत्वज्ञानाची जोड, जी कुठेही जड वाटत नाही, हे पण महत्वाचं ठरलं. पात्र खरी वाटतात, त्यांच्या चुकांसकट, त्यांच्या चांगुलपणासकट. त्यामुळे वाचक सहज कनेक्ट होतो. आणि पार्टनर हे पात्र, ते तर अनेकांसाठी एक आयकॉन बनलं. आजही इतक्या वर्षांनी मराठी साहित्यात पार्टनरचं स्थान अगदी अबाधित आहे. ती फक्त एक कादंबरी नाहीये, एका पिढीसाठी किंबहुना अनेक पिढ्यांसाठी ती एक गाईड ठरली आहे. खरंय, तिचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही, कारण तिने मांडलेले प्रश्न, नात्यांमधला समतोल, आयुष्याचा अर्थ, स्वतःचा शोध हे कायमचे आहेत. काळ बदलला, जगणं वेगवान झालं, पण माणसाच्या मनातले संघर्ष, नात्यांमधले ताणेबाणे, अपेक्षा, जबाबदाऱ्या यांचं मूळ स्वरूप फार बदललेले नाहीये. त्यामुळे पार्टनर आजही तितकीच प्रस्तुत, रेलेव्हंट वाटते. तिची भाषा, तिचे विचार आजही ताजे वाटतात. अगदी बरोबर. आणि हेच वापूंच्या लेखनाचं सामर्थ्य आहे. ते काळाच्या कसोटीवर उतरणारं लिखाण करतात. पार्टनर ही त्यांची ओळख बनली, इतकी ती लोकांच्या मनात खोलवर रुजली. तर आजच्या चर्चेतून आपण काय पाहिलं? पार्टनर ही फक्त एका तरुण आर्किटेक्टची गोष्ट नाहीये. नाही, ती आहे नात्यांच्या गुंतागुंतीची गोष्ट, आयुष्यातल्या आव्हानांना सामोरं जाण्याची गोष्ट आणि स्वतःचा अर्थ शोधण्याची गोष्ट. वापू काळींची ती ओघवती भाषा, त्यांचे मार्मिक संवाद आणि पार्टनरसारखं एक अविस्मरणीय पात्र, यामुळे ही कादंबरी मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड ठरली आहे. खरंच, श्री, किरण, पार्टनर, त्यांचं कुटुंब यांच्यातून वापू आपल्याला मानवी अनुभवाच्या वेगवेगळ्या छटा दाखवतात. आणि पार्टनरच्या रूपाने ते आपल्याला एक असा मित्र देतात जो आपल्याला खरंच हवा असतो आयुष्यात, जो आपल्याला समजून घेतो, पण आपल्याला आपल्या पायावर उभं राहायला शिकवतो. आणि आता समारोप करताना तोच प्रश्न पुन्हा येतो मनात, ज्यावर आपण आधी थोडं बोललो होतो. कोणता? पार्टनरच्या अस्तित्वाचा. हो, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि याचं कदाचित एकच उत्तर नाहीये. कादंबरीतला पार्टनर तो खरंच श्रीचा एक मित्र आहे, एक स्वतंत्र व्यक्ती, की तो श्रीच्याच आतला आवाज आहे, त्याचं प्रतिबिंब, त्याचा अल्टर इगो? तो नेमका कोण आहे? हो, तो ज्या प्रकारे अगदी योग्य वेळी योग्य विचार घेऊन येतो, ते बघता असं वाटू शकतं की तो श्रीच्या आतूनच आलेला आवाज आहे. आणि हाच प्रश्न पार्टनरला अजून गूढ आणि आकर्षक बनवतो. मला वाटतं वापूनी ही संदिग्धता मुद्दाम ठेवली आहे. अच्छा. हो, त्यामुळे प्रत्येक वाचक पार्टनरचा अर्थ स्वतःच्या अनुभवानुसार, गरजेनुसार लावू शकतो. काहींसाठी तो एक आदर्श मित्र असेल, काहींसाठी एक मार्गदर्शक विचार, तर काहींसाठी स्वतःच्याच आतला शहाणा आवाज. बरोबर. आणि याच विचारामुळे पार्टनर ही कादंबरी एकदा वाचून संपत नाही, ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतं. हो, आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सापडतं. पार्टनर नक्की कोण याचं उत्तर शोधणं हाच एक प्रवास आहे. आणि याच विचारासोबत आपण आज इथे थांबूया.